श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आहे 25 जुलै, वार आहे शनिवार आणि उद्या आहे आषाढी एकादशी. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात ही येणारी तिथी आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते. त्यासोबतच हिला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. देवशयनी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावरती झोपी जातात किंवा निद्रावस्थेत जातात अशी मान्यता आहे. आणि संपूर्ण ब्रह्मांडाचं पालनपोषण करण्याचं कार्य हे भगवान शिव आणि इतर देवतांकडे असतं. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्याच्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन सुरू होतं. आणि म्हणूनच आषाढी महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला हरिक्षयनी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. आणि कार्तिक महिन्यातील बघा शुक्ल पक्षाच्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू या 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. आणि हा संपूर्ण पवित्र काळ जो आहे तर तो चातुर्मास म्हणून ओळखला जातो. आषाढी एकादशीचा दिवस हा जो आहे तर तो भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी, विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आषाढी एकादशीचं व्रत खूप प्रभावी मानलं जातं. या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे तेज एकवटलेले असते. म्हणून वर्षभरात येणाऱ्या सगळ्या एकादशीचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे फक्त आषाढी एकादशीचं व्रत केल्यानं प्राप्त होतं. आणि म्हणूनच सर्वजण हे एकादशीचं व्रत करून विठ्ठलाची सेवा उपासना करतात. विठ्ठलाची पूजा केल्यानं आपल्या जीवनात सुख शांतीसोबतच समृद्धी देखील येत असते. या एकादशीच्या दिवशी वातावरणास बघा सकारात्मक लहरी या मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. दिवसभर पूजा पाठ मंत्रोच्चार हे चालू असतात. या वेळेत जर आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. आणि म्हणूनच आपण अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उद्या आषाढी एकादशीला आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. घरात सुख शांती अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, आंब्याच्या पानांचा आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याची योग्य ती माहिती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा उपाय उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे. त्यासाठी आपण उद्या लवकर उठायचं आहे. स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडंसं दूध, कच्चं दूध, हळद चिमूटभर आणि 1 तुळशीचं पान टाकून या पाण्यानं अंघोळ करायची आहे. त्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करावीत. शक्य असेल तर लाल पिवळ्या रंगाचे कपडे घालूनच पूजा करावी. तर आपलं घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठा स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी बघा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करा. मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढा आणि उंबरठ्याची देखील पूजा करून घ्या. त्यानंतरनं बघा देवांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक घाला. विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवरती अभिषेक करा. नंतरनं त्यांना पिवळ्या रंगाची कपडे, पिवळ्या रंगाची फुले, फळे, मिठाई अर्पण करा. 1 तुळशीचं पान आवर्जून अर्पण करा. आणि नंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्याअगोदर आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली तर या उपायाचा आपल्याला निश्चितच शीघ्र फळ प्राप्त होईल. आणि म्हणूनच आपल्याला पूजा करून झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे.
तर आंब्याच्या पानांचा उपाय करायचा तर तो का करायचा, तर हा उपाय उद्या दिवसभरात केला तरीही चालेल. पण बघा, जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करा, पण शक्यतो सकाळीच करण्याचा प्रयत्न करा. देवपूजेनंतर लगेच केला तरीही चालणार आहे, काहीही हरकत नाही. तर हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो आणि तो म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा देवशेनी एकादशीच्या दिवशी. हा उपाय केल्यानं आपल्या घरातील सर्व समस्या तर दूर होतातच. आपल्या घरात सारखा वादविवाद होत असेल, क्लेश, कलह आपल्या घरामध्ये असेल, कुटुंबात एकोपा राहत नसेल किंवा नवरा बायकोची सतत भांडणे होत असतील, एकमेकांबरोबर त्यांचं पटत नसेल, घरात आलेला पैसा हा टिकत नसेल, आपल्या घराला काही बाधा झालेल्या असतील, आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, सारख्या पैशांच्या अडचणी येत असतील, मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरात शुभकार्य आहे, कोणतंही शुभकार्य असो बघा, तर ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल, कुटुंबातील सदस्यांची किंवा व्यक्तींची प्रगती होत नसेल, ती कुठेतरी आपल्याला खुंटल्यासारखी वाटते, तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा. घरातील सर्व दोष, नकारात्मकता, बाधा, अडचणी, एडापिडा दूर होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक अतिशय महत्त्वाची वस्तू लागणार आहे, ते म्हणजे पावसाचं पाणी. तर आता सध्या पावसाळा चालू आहे, तर त्यामुळे तुम्हाला सहज 1 ग्लासभर पावसाचं पाणी हे मिळून जाईल. तर 1 ग्लास तरी पाणी आपल्याला पावसाचं घ्यायचं आहे. पावसाचं पाणी नसेल तर काहीच हरकत नाही, 4 ते 5 चमचे गंगाजल घ्या, स्वच्छ पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये हे गंगाजल टाकून घ्या. मातीची एक स्वच्छ पंती घ्यायची आहे, त्या पंतीमध्ये कापसाची दुहेरी वात घालायची आहे, शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घालायचं आहे, दोन्हीपैकी कोणतीही वस्तू चालणार आहे. तर यानंतर दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 अगरबत्ती, हा दिवा, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, पावसाचं पाणी किंवा गंगाजल मिक्स केलेलं पाणी, अगरबत्ती हे घेऊन आपल्याला आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घराबाहेर किंवा घरासमोर हे आंब्याचं झाड असतंच. आंब्याचं झाड हे खूप पवित्र आहे आणि त्याच्या पानांचा उपयोग सर्व शुभ कार्यात किंवा पूजेत आवर्जून केला जातो. आंब्यामध्ये सर्व नकारात्मकता काढून टाकण्याची शक्ती असते. आंब्याच्या मुळापासून ते पानापर्यंत सर्व वस्तू पूजेत वापरल्या जातात. या आंब्याच्या झाडाला बघा, आंब्याच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्यामुळं बघा, आपल्याला सर्व इच्छा, मनोकामना आपल्या या पूर्ण होण्यास मदत होत असते. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्यानं आपल्याला इच्छित फळप्राप्तीसुद्धा होत असते. तर आपली रखडलेली कामं देखील पूर्ण होतात किंवा मार्गी लागतात. आता त्या झाडाजवळ गेल्यानंतरनं प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पावसाचं पाणी किंवा गंगाजल मिश्रित पाणी या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. अगरबत्ती लावून घ्यायची आहे, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत आणि या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता बघा, आपल्या 11 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तिथेच बसून जर तुम्हाला शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि उजव्या हाताच्या तळहाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे. आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आणि नंतरनं घरी येताना या आंब्याची 7 पानं जी आहेत तर ती आपल्याला तोडून घरी आणायची आहेत. ती पानं तुम्ही कशासाठी तोडलेली आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे त्याचं पाप हे आपल्याला लागणार नाही. घरी आल्यानंतरनं पानं स्वच्छ धुवून घ्या. कलाव्याचा लाल पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. आता बघा, कलावा नसेल, आता प्रत्येकाकडेच कलावा असेल असं होत नाही, तर तुम्ही काय करायचं आहे, पांढऱ्या रंगाचा सुती जो धागा असतो तर तो घ्यायचा आहे आणि त्याला हळद कुंकू लावून
पिवळं करायचं आहे, लाल करायचं आहे आणि आंब्याच्या 7 पानांचं तोरण बनवायचं आहे. तर तोरण बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हळदी कुंकू मिक्स करून याची पेस्ट तयार करायची आहे आणि याच्या मधल्या पानावरती आपल्याला श्री हा शब्द लिहायचा आहे आणि बाकीच्या पानांवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीनं स्वस्तिक काढण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे जी पानं आहेत तर ती सर्व या कलाव्याच्या धाग्यामध्ये नंतर आपल्याला बांधून याचं एक छान असं तोरण तयार करायचं आहे. आता बघा तोरण म्हणजे ती पानं तोरणामध्ये बांधण्यापूर्वी ती सुकू द्यायची आहेत आणि नंतरनं त्याचं तोरण बनवायचं आहे. म्हणजे हळद आणि कुंकाची पेस्ट आपल्याला सुकू द्यायची आहे आणि नंतरनं याचं एक तोरण बनवून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला लावायचं आहे. आंब्याची पानं ही आपल्या घरातील इडापिडा, संकट, नकारात्मकता, वाईट बाधा, वाईट शक्ती दूर करण्याचं काम करत असतात. म्हणून हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. मधल्या पानावरती आपण श्री लिहायचं आहे आणि बाजूच्या पानांवरती छान असं शास्त्रशुद्ध पद्धतीनं स्वस्तिक काढायचं आहे. असं मानलं जातं की आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, घराला लागलेले काही दोष असतील, कोणी आपल्या घराला नजरबाधा लावली असेल तर ती देखील नष्ट होत असते. तर हा पहिला उपाय झाला. आता दुसरा उपाय एकदम छोटासा असा पाहूयात. भगवान विष्णू 4 महिने निद्रावस्थेत जातात आणि भगवान शिवशंकर यांच्याकडे सगळी पालनपोषणाची जबाबदारी असते आणि या काळात जर आपण त्यांची सेवा केली तर उपासना केली तर त्यांचे देखील आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होऊन जातात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 2 आंब्याची स्वच्छ पानं घ्यायची आहेत. पानं स्वच्छ धुवून घ्यायची, त्या पानांवरती भस्म लावायचा आणि मधामध्ये बुडवून ही 2 पानं एक स्वच्छ तांब्याभर पाणी, पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं. तिथं गेल्यानंतर हे पाणी अर्पण करायचं, पांढऱ्या रंगाची फुलं, भस्म. त्यासोबतच जर तुम्हाला धोत्र्याचं फळ मिळालं तर धोत्र्याचं फळ हे घेऊन मंदिरामध्ये जावा आणि ते देखील अर्पण करा. अर्पण केल्यानंतर आंब्याची मधामध्ये बुडवलेली हे 2 पानं देखील अर्पण करा. धोत्र्याचं फळ अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा. दोन्ही हात जोडून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती आपण आवर्जून व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी भगवान शिवशंकरांकडे तुम्ही प्रार्थना करायची आहे. फक्त वर्षातून एकदाच हा उपाय आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो वेळात वेळ काढून या आषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.